येथे माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार आदरणीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी जालना जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक आहेत त्यांनी भेट दिली आहे। त्यांचे आभार मानायचे होते की भाऊ आमची लक्षवेधी तुम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये उपस्थित केली, विधानसभेमध्ये आमचा प्रश्न लावून धरला आणि आमच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगानं आमची बाजू लावून धरली। त्याबद्दल सर्व तमाम महाराष्ट्रातल्या संगणक परिचालक संघटनेकडून आपले मनस्वी आभार, अभिनंदन। आमची आणखीन एक मागणी आहे भाऊ, आदरणीय गोरे साहेबांनी जी बाजू आमची मांडली की आम्हाला मोबदला जो आहे तो दिला जातो त्या याच्या स्वरूपामध्ये, कमिशनच्या स्वरूपामध्ये, परंतु वास्तविकता ती नाहीये। त्या अनुषंगानं आम्ही ती सगळी पत्र जी आहेत ती सुद्धा आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर आम्ही वितरित केलेली आहेत, पाठवलेली आहेत। त्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा माननीय गोरे साहेबांना या पद्धतीनं आपण त्यांना सांगावं की बाबा जे संगणक परिचालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मानधनच्या स्वरूपातच फक्त निधी दिला जातो, बाकीचे जे काही कमिशन जे आहे ते कुठल्याही पद्धतीनं मिळत नाही। आणि आमची माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब यांच्याशी सुद्धा एकदा बैठक आमची आयोजित करावी आणि त्यांच्या कानावर आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या घालून पुन्हा एकदा आमचा प्रश्न मार्गी कसा लागेल या संदर्भात शासन दरबारी प्रयत्न करावे। मी सर्व संगणक परिचालकाच्या वतीनं विनंती करतो, थांबतो।